तानो तनन रे तानो तनन रे तानो तनन रे तानो तनन रे तनन तारे तारे रे रे तारे तारे रे रे तानो तनन रे तानो तनन रे तानो तनन तारे तारे रे 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 तारे तारे रे 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 तानो तनन रे तानो तनन रे तनन तारे तारे रे 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 तारे रे रे तानो तनन रे तानो तनन तारे तारे रे 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 तारे तारे रे 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 तानो तनन रे तानो तनन 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 तारे तारे रे रे तारे तारे रे रे तानो तनन रे तानो तनन तारे तारे रे रे तारे तारे रे रे तानो तनन रे तानो तनन तानो तनन तानो तनन तानो 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 तनन। स्वर्गीय शंकरराव मुकुंदरावजी मांडवगणे यांनीही या शास्त्रीय संगीताची परंपरा या शेंदोळ्याच्या भूमीमधून कायम ठेवली, त्याचा नंदादीप तेवत ठेवला आणि सर्वांना भजनाचं महात्म्य या शास्त्रीय संगीतातून पटवून सांगितलं। सद्भाविक हो, भजन हा शब्द उच्चारतात मनात शांततेची चाहूल लागते। भजन म्हणजे केवळ शब्दांचा गजर नव्हे, अंतःकरणात उजळणारा ईश्वरी प्रकाश आहे। भजनाच्या सामर्थ्याने असमर्थ माणूस समर्थ होतो, दुर्बल मन बळकट होते आणि व्यक्ती आपल्या कल्याणासोबत संपूर्ण विश्वाचा हिताचा विचार करू लागते। ज्याप्रमाणे अंधारात एक दिवा पेटताच प्रत्येक वस्तू स्पष्ट दिसू लागते, त्याचप्रमाणे भजनाच्या प्रेममय तेजाने ज्ञानरूपी अमूल्य रत्न मनाला गवसते। एकदा का हे ज्ञान प्राप्त झाले की परमात्म्याला ओळखायला वेळ लागत नाही, कारण तेव्हा जग हे विष्णुमय आहे याची अनुभूती येते। भजनात अशी शक्ती आहे की ते मनातील वाईट भावनांचा नाश करते। क्राम, क्रोध, लोभ, अहंकार जणू उन्हात विरघळणाऱ्या हिमकणांसारखे आपोआप नाहीसे होतात। माणसाचं संपूर्ण जीवन सुधारणारे सामर्थ्य भजनातच दडलेले आहे। संतांच्या भजनांनी अनेकांचे आयुष्य घडवले आहे, अनेकांना नवजीवन दिले आहे। ज्यांना भजनाचे सामर्थ्य पूर्णपणे कळले आहे ते भजन मार्ग कधी सोडत नाही, कारण भजन हे केवळ देशभक्तीचे साधन नाही तर जीवनाचे दर्शन आणि सिद्धांत आहे। हे संतांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट दिसून येते। ज्यांच्या मनात भजन करण्याची इच्छा नसते त्यांच्याही अंतःकरणात भक्तीची ओढ निर्माण करून त्यांना कल्याण कार्याकडे वळवण्याची अद्भुत शक्ती भजनात आहे। म्हणूनच संत म्हणतात ना, भजन हे समाजाला जोडणारे सूत्र आहे, माणसाला माणूस बनवणारे अमृत आहे। गोस्वामी तुलसीदासांनी भजनाचे हेच सामर्थ्य शब्दात मांडले आहे। राम नाम की ओढ चदरिया, दुख की बूंद गिरे ना तप। राम नामाची चादर पांघरली की दुःखाच्या थेंबांनाही मन भेदता येत नाही। भजन हे ओठांवरचे नव्हे, ते आचरणात उतरले पाहिजे, तेव्हा जीवन आपोआप देवळासारखे पवित्र होते। भजन करी तो भला, भजन करी तो धन्य, मन शुद्ध करी भजन, लाभो ईश्वर सानिध्य। भजन हे शब्दांचे गाणे नाही तर जीवनाचे साधन आहे, मन उजळवणारा प्रकाश आहे आणि समाज घडवणारी महान शक्ती आहे। आणि ही शक्ती, हा प्रचार शक्तीचा स्वर्गीय रामचंद्र बालाजी शिगरे, स्वर्गीय शंकररावजी ठाकरे, स्वर्गीय राघोबाजी निघोट, स्वर्गीय सहदेवरावजी निघोट, स्वर्गीय नारायणरावजी काळे, स्वर्गीय पंजाबरावजी निस्ताने,
स्वर्गीय रूपरावजी निस्ताने, स्वर्गीय रामभाऊजी मुळे यांनीही या मातीतून आज या नंदादीपाला, भजनी नंदादीपाला सदैव तेल घालण्याचे काम केले आणि तो नंदादीप तेवत ठेवला आणि अगर तू मोक्ष चाहता है ते जगाला सांगू लागले. अगर तू मोक्ष चाहता है, अगर तू मोक्ष चाहता है, भजन कर सत्य पाने का, भजन कर सत्य पाने का, झूठ को छोड़ दे प्यारे, झूठ को छोड़ दे प्यारे, काम कर सत्य गाने का. अगर तू मोक्ष चाहता है, अगर तू मोक्ष चाहता है. पाप भी दोनों, पुण्य और पाप भी दोनों हटा दे मगज से अपने, हटा दे मगज से अपने. हमेशा ज्ञान की मस्ती चढ़ा ले, हमेशा ज्ञान की मस्ती चढ़ा ले, चढ़ा ले रंग बाने का. अगर तू मोक्ष चाहता है, अगर तू मोक्ष चाहता है. हमें तो सत्य ही चाहे, हमें तो सत्य ही चाहे. जहाँ पावे जिधर पावे, जहाँ पावे जिधर पावे. सत्य है रूप ईश्वर का, सत्य है रूप ईश्वर का, सत्य ही मार्ग जाने का. अगर तू मोक्ष चाहता है, अगर तू मोक्ष चाहता है. वो दुखड़ा दास कहता है, कठिन होता है ये पहले
बुध तेरा दास कहता है कठिन होता है ये पहले सहन करता है जो इसको सहन करता है जो इसको प्रिय होता जमाने का अगर तू मोक्ष चाहता है अगर तू मोक्ष चाहता है भजन करे सत्य पाने का भजन करे सत्य पाने का झूठ को छोड़ दे प्यारे झूठ को छोड़ दे प्यारे काम कर सत्य गाने का अगर तू मोक्ष चाहता है अगर तू मोक्ष चाहता है अगर तू मोक्ष चाहता है भजनाचा अखेरचा स्वर हवेत विरघळला, मृदंग थांबला आणि त्या पवित्र शांततेत वंदनीय महाराजांची सभागृहभर नजरेचा फिरता कटाक्ष टाकला. तो कटाक्ष नव्हता, ती होती आत्म्याची साक्ष, ती होती जीवनभराच्या साधनेची साक्ष. अंतःकरणातून उसळणाऱ्या करुणेने ते हळुवार स्वरात बोलू लागले. प्रभूच्या सच्च्या स्वरूपाची अनुभूती मला लाभली आहे. माझ्या मायबाप भक्त हो, पंढरीच्या पवित्र पायरीने मी आज पावन झालो आहे. मातेच्या ममतेने आणि चंद्रभागेच्या अस्तित्वानं ही पुण्यनगरी मंगलमय झालेली आहे. महाराज म्हणाले, आजचे हे माझे शेवटचे भाषण आहे, शेवटचे भजन आहे. पांडुरंगाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण केली आहे. आता या देहातून ईश्वर चरणी मुक्त होत आहे आणि त्या क्षणी त्यांची नजर थांबली त्या खंजरीवर. आज ही खंजरी मी इथे ठेवून जात आहे. तिचे बोल आता शांत झाले आहेत. मी तिला पुन्हा हात लावणार नाही. सजीव माणसांपेक्षा या निर्जीव वस्तूने मला अधिक साथ दिली. मानवतेचा मंगल संदेश घराघरात पोहोचावा म्हणून मी तिच्या पाठीची चामडी सोडली, तरी तिने कधी तक्रार केली नाही. माणसं जशी बोलतात तशी ती बोलली नाही, पण जे काही बोलली ती नेहमी चांगलीच बोलली. ती थकली आहे, तिला आता विश्रांतीची गरज आहे. तिला आता विश्रांती हवी आहे. म्हणून पंढरीनाथाच्या आणि चंद्रभागा मातेच्या साक्षीने, रुक्मिणी मातेच्या साक्षीने तिला अखंड विश्रांतीचं दान इथे ठेवत आहे. महाराजांनी खंजिरीला नमस्कार केला आणि जड करणारे ती खाली ठेवली. तो क्षण संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. जणू त्या शांततेतच त्यांचा या विश्वासी संबंध संपला होता. मग त्यांनी जनतेला नमस्कार केला, संत समाधींना नमस्कार केला, माता रुक्मिणीला नमस्कार केला, चंद्रभागेला नमस्कार केला आणि अखेरीस पंढरीनाथाच्या गाभाऱ्याकडे दृष्टी स्थिर केली. डोळ्यात जीवन संपल्याच मंगलशनी अभिषेक साठून आला होता. आई रुक्माईचे चरण न्याहाळले, पावन पंढरीनाथाचे अंतिम निरोप घेतले. डोळं बोलत होते, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा, तुझेच रूप आता माझ्या डोळ्यात साठवून मी माघारी जातो आहे.
राष्ट्रसंतांनी क्षणभर डोळे मिटले. अंतःश्वासांनी दिनवत्सल विठोबांचे अंतिम दर्शन घेतले. संतांच्या समाधीवर मस्तक टेकून सर्वांचा निरोप उरला घेतला. आता सेवकांचे एकच कर्तव्य उरले होते. प्रत्येकाने पांडुरंगाचे नाम स्मरावे, संतांचा संदेश जपावा आणि जीवनात मानवतेचा दीप अखंड तेवत ठेवावा. त्या खंजिरीला नमस्कार केला आणि महाराज बोलले. पंढरीनाथाला विनंती केली खंजिरी ठेवून, पण ती खंजिरी पंढरीनाथाजवळ ठेवल्यानंतर जनता रूपी विठ्ठलाने ती हातात घेतली आणि सर्व दूर ती खंजिरी आजही गावागावामध्ये वाजत आहे. आणि त्यासाठी अनेक भजन प्रेमींनी त्या खंजिरीवर प्रेम केलं. तशीच प्रेम करणारी मंडळी या शेंदोळा गावातीलही होती. त्यामध्ये आमचे तरुण नितीन साहेबरावजी नागमोते, स्वर्गीय दीपल देवदासरावजी घोटोळ, स्वर्गीय ईश्वर आनंदराव विभूते, स्वर्गीय प्रेम रामदासजी तायडे, स्वर्गीय राजेश पंजाबराव डाके, स्वर्गीय शरद वामनराव खेरडे, या सर्व जनता रूपी विठ्ठलाने ही खंजळी हातात घेतली आणि संपूर्ण जगभर ती खंजळी गुंजवण्याचा प्रयत्न केला. कालही वाजली, आजही वाजत आहे. जिथपर्यंत सूर्य चंद्र तारे वाजत आहे नांदत आहे, तिथपर्यंत राष्ट्रसंतांची खंजरी वाजत आहे. यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. आणि महाराज त्या पांडुरंगाच्या दरबारात त्यावेळेस म्हणाले, अब छोड़ दिया यह भार गुरुदेव तुम्हारे चरणों में. जनता रूपी गुरुदेवाच्या चरणावर हे खंजळी राष्ट्रसंतांनी ठेवली आणि तुम्हा आम्हाकडे या खंजळीची जबाबदारी दिली. मेरी रोज बजेंगी खंजड़ी, या उद्देशाने गुरुदेव तुम्हारे चरणों में. अब छोड़ दिया यह भार सभी गुरुदेव तुम्हारे चरण